आता बातम्या विस्ताराने। छत्रपती शिवरायांची प्रतिमा पायदळीत उडवणाऱ्या गुंड विरुद्ध कडक कारवाई करून आमदार अनिल गोटेंवर पुरावे दडवून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले। दिनांक 25/4/2017 रोजी भाजपा धुळे महानगर तर्फे कार्यकर्त्यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीत विषय होता माननीय मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौऱ्यानिमित्त नियोजन व पक्ष प्रवेश देण्याबाबत। सदर बैठकीत भाजपातील विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले। त्यात धुळ्याचे आमदार अनिल अण्णा गोटे यांनी देखील मार्गदर्शन केले। आपल्या भाषणात आमदार गोटे यांनी असे म्हटले की गुंडापुंडांना पक्षात प्रवेश देऊ नका। जे इतर पक्षातील कार्यकर्ते नेते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत ते गुंड मवाली आहेत। त्यांच्यावर खंडणी, दरोडा, हाक मर्डर व मर्डर सारखे असंख्य गुन्हे दाखल आहेत व त्याही पेक्षा भयानक म्हणजे छत्रपती शिवरायांची प्रतिमा पायदळी तुडवणाऱ्यांचे फोटो माझ्याकडे आहेत। 25 एप्रिल 2017 रोजी गुलमोहर रेस्ट हाऊस येथे भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीने एक कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलेलं होतं। त्या बैठकीत विषय होता की धुळे शहरामधले काही नगरसेवक असतील, काही गुंड असतील, त्यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं नियोजन करायचं। अतिशय मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। भाजपचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आमदार गोटे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये आमदार गोटेंनी गुंडांना पक्षात प्रवेश देऊ नये म्हणून फार आगपाखड केली। भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी ते ऐकून घेतलं नाही। शेवटी आमदार गोटेंनी अतिशय भयानक असं वक्तव्य त्या बैठकीमध्ये केलं आणि फक्त वक्तव्य नाही केलं तर त्या वक्तव्याचे पुरावे देखील त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यांचे जो फोटो होते त्या वक्तव्याचे, ते वक्तव्य असं होतं की धुळे शहरामध्ये तुम्ही गुंडांना प्रवेश देतायत, गुंडांना प्रवेश देऊ नका। कारण या गुंडांमध्ये काही गुंड असे आहेत की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पायदळी तुडवतानाचे फोटो माझ्याजवळ आहेत आणि त्यांनी असे दाखवले। कार्यकर्त्यांना ते फोटो दाखवले, पदाधिकाऱ्यांना ते फोटो दाखवले। जर हे गुंड ज्यांनी शिवरायांची प्रतिमा पायदळी तुडवली, कारण अजून ते गुंड अज्ञात आहेत, परंतु त्या दिवशी प्रवेश केलेले जे 4-5 नगरसेवक आहेत त्याच्यापैकी जर असेल कोणी, त्याच्या व्यतिरिक्त कोणी प्रवेश केलेला नाहीये, जर त्याच्यापैकी कोणाला मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर बसवण्याचा प्रकार घडला आणि या भारताच्या छत्रपती शिवरायांच्या अस्मितेला धक्का देण्याचा जर प्रकार भाजपतर्फे झाला तर राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यकर्ता असेल किंवा भारतीय शिवप्रेमी नागरिक असेल तो कदापि सहन करणार नाही। म्हणून आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती करून सांगितलंय की त्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या कोणीही गुंड असतील, हे कोणी शिवरायांची प्रतिमा पायदळी तुडवणारे अज्ञात असतील, त्यांची चौकशी करून नाव लवकर निष्पन्न करा, त्यांना ताब्यात घ्या, गुन्हे दाखल करा त्यांच्या सहगोट्यांवर। आणि जर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात बाजूला किंवा व्यासपीठावर बसलेले दिसले तर आम्ही तिथे जाऊन मुख्यमंत्र्यांना निषेध मुख्यमंत्र्यांचा केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी निदर्शने केल्याशिवाय राहणार नाही। मग जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरी सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केलेली। हे जे गुंड आहेत ते राष्ट्रवादीत असताना संत होते। गुंड हा कुठेही असला तरी तो गुंडच असतो। गोटेंनी सांगितलंय ना, कपडे बदलवल्याने माणूस बदलत नाही। ते गुंड आहेत। गुंड थोड्याफार कमी जास्त प्रमाणात कुठल्याही पक्षात असू शकतात। क्रमांक 2चं पद दिलं नाही ऐकत नाही। तो आहे का तुमचं म्हणणं आहे का शिवरायांची प्रतिमा पायदळी तोडवणारा तो प्रकार तो आहे का? असं हा अजून अज्ञात आहे, त्याचं नाव डिक्लेअर झालेलं नाही। गोटेंकडे फोटो आहेत, त्यांनी त्या दिवशी त्या भाजपवाल्यांना दाखवले, तुम्ही भाजपवाल्यांना विचारा। गुंड थोड्याफार कमी जास्त प्रमाणात सर्व पक्षात असतील। भाजप नाही घ्यावं, मी तर सांगितलं ना, दाऊदला दिलं तरी आम्हाला काही अडचण नाहीये, विजय मल्ल्याला दिलं तरी अडचण नाही, परंतु आमची मागणी अशी आहे की तमाम भारतीयांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची प्रतिमा पायदळी तोडवतानाचे फोटो असलेला एखादा हरामखोर जर पक्षात प्रवेश घेत असेल आणि भाजप त्याला देत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही। भाजपने हे विसरू नये, ज्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपला सत्ता मिळालेली आहे ती सत्ता शिवरायांच्या प्रतिमेचं, शिवरायांच्या समाधीचं भारताचे पंतप्रधान मोदींनी दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केल्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तमाम भारतीय शिवप्रेमींनी त्यांना भरभरून मतदान दिलेलं आहे आणि सत्ता दिलेली आहे। त्या सत्तेचा गैरवापर करताना जर शिवरायांचा जर आदर ठेवणार नसतील, मान सन्मान ठेवणार नसतील तर कुठलाही भारतीय नागरिक हे सहन करणार नाही।